काय झालं? कधी येतं? नाही, मी हे दरवेळेला पाहिलेलं आहे की किती वेळची दिलीप प्रभावळकरची वाट बघत असले, नाहीच आला तो. नाही, पण दिलीप काका नाही येणार. नाही येणार म्हणजे काय? नाही, त्यांनी हे पत्र पाठवलं म्हणजे त्यांना हे कोणीतरी दिलं, सो ते नाही येणार म्हणून सांगितलं. दिलीप प्रभावळकर यांना वंदना गुप्ते यांच्याकडून धोका. दिलीप प्रभावळकर यांना वंदना गुप्ते यांच्याकडून धोका, हे कोणी पाठवलं? हे त्यांना कोणीतरी पाठवलंय पत्र, पण मला एक कळत नाही की हे पर्सनल नावं झाली ना, म्हणून नाही. पण वंदना, ते मला तुम्ही सांगा की नक्की तुम्ही इतके सिनेमे एकत्र केले, इतके प्रोजेक्ट इतकी वर्ष केली, याचाच अर्थ हे खात्रीशीर असणार पत्र दिलीप प्रभावळकर यांना वंदना गुप्ते यांच्याकडनं धोका, हे खात्रीशीर असेल? असं होऊ शकतं की अभिनयात मी जर सरस ठरले तर माझ्यापासून धोका, आणि तो या सिनेमात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे पत्र त्या अर्थानं धोका असं पत्र लिहिण्याचं मुळात काही कारण नाही. मुळात अभिनयातनं धोका अशी जर गोष्ट असती तर दिलीप काका उड्या मारत आले असते. हो, म्हणजे काहीतरी वेगळा धोका असू शकतो. त्याला खरं तर चॅलेंज वाटलं. तू त्यांना काहीतरी सेटवर हे केलंस का, पिन केलंस का? असं खरं म्हणजे मला आठवत नाही. सिनेमा बघून त्यांना असं वाटत मला आठवत आहे की या सिनेमातल्या शूटिंगच्या वेळी सावंतवाडीला दिलीप दाढी करतोय आणि मी मागून येते आणि त्याची दाढी काढण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तो घाबरला आणि असं मागे गेला की त्याला वाटलं की भूताचा हात आला का काय मध्ये. पण हे तू सांगितलं नव्हतं त्यांना करणार आहे? नाही, अचानकच. तुम्ही कुणाच्याही दाढ्या करू शकता. इतकी वर्ष काम केल्यामुळे त्यांना उलट जास्त खात्री आहे की एक तर पहिली गोष्ट, वंदना गुप्ते ही बाई या जगात काहीही करू शकते. ती रिक्षा उलटू शकते, ती ट्रक चालवू शकते, ती गाऊ शकते, ती आत्ता याही वयात चेटकिणीसारखी नाचू शकते. वंदना गुप्ते ही जगात ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा फोडून काढू शकते आणि त्याला शिव्या घालू शकते. असा वकूब असल्यानंतर असं पत्र त्यांना का जाऊ शकत नाही? धोका असणार. आपल्या सिनेमात पोस्टमॅन हा होता, हे पत्र नक्की यांनी लिहिलंय. नाही, माझा काय पत्राशी संबंध नाही. माझा एक प्रश्न माझा काही संबंध नाही. आपण जे प्रोमो मध्ये वाक्य बघतो की मी मालिनी मेस्त्री, माझे हजबंड माधव मेस्त्री आणि तिसरं काही होण्याची शक्यता नाही, ते वाक्य ते स्क्रिप्टेड होतं की ते तुझं होतं? ते तुझं ना. कमाल. म्हणजे तिथे हा पंच कळतो, हा वंदना गुप्तेंचा पंच. आणि त्याच्यात पण कसं आहे माहितीये का, आता काही होण्याची शक्यता नाही म्हणजे हे सगळा रोग त्यांच्यावर आहे. तिथेही काही नवऱ्याला तरी काही सोडलेलं नाही. आणि समोर पोस्टमॅन म्हणून हा उभा आणि हा येतो, मला वाटतं की जनगणना करणारा माणूस आलाय म्हणून आला. त्यामुळे कारण तो काही बेल वाजवतो आणि दरवाजा मी उघडते तर हा पत्र बित्र काही देत नाही. म्हणजे कोण आहे, काय आहे, नाही, असंच आला होता. पण मला खापरे कसं झालं, आजच तू आलास सिनेमाच्या प्रमोशनसाठी. हा प्रश्न जो आहे की आज विकास का नाही, आज मानसी का नाही, हा प्रश्न खरं परवा दिवशी तुझ्यासाठी ह्याच्यासाठी पण विचारला. अरे नाही, आज तर मला त्याने स्पेशल इंट्रोड्यूस करून दिलं. हॅलो, मी संजय खापरे. ओळख जाते ना ग, कारण की एखादा माणूस येतच नसला की मी बऱ्यापैकी प्रमोशनला आलो. नाही, पण हा तुमच्या दोघांची जी जोडी आहे या सिनेमातली ती भन्नाट आहे बरं का. इतके भन्नाट कामं काय केले दोघांनी. एक तर कॅरेक्टर पण फार भन्नाट आहे. तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय? माधव मेस्त्री. सरपंच. माझी सरपंच आहे. मी सरस्वती आहे. अतिशय बुद्धिमान असं नाव आहे माझं, पण अतिशय डम अशी ती बाई आहे आणि काही फालतू प्रश्न विचारत असते. रादर ती खूप जो मुद्दा असतो तो सोडून त्याच्यातलं दुसरंच काहीतरी उचलते. म्हणजे जसं माझा मुलगा एकदा म्हणतो की काय, मुलगा बाहेर लिहितो काहीतरी की माझा बाप एक नंबरचा बेवडा आहे, तर चिडून त्याला मारायला लागतो. तुला माहिती आहे काय लिहिलं? ह्याने लिहिलं माझा बाप एक नंबरचा बेवडा आहे. आणि म्हणजे अय्या, त्यांनी तुला एक नंबर दिला. आणि मी खूप खुश होते. कशातही तिला आनंद मानायची सवय असते. आणि क्रांतीने त्यात चांगली खूप दाखवलेली सुगरण असते. त्याच गोष्टीनं कंटाळून मी बाहेर ड्रिंक्स करत असतो. ते सोडवण्याचा प्रयत्न म्हणून ती काही ना काही करत असते चित्रपटामध्ये. आणि मग काय धमाल. त्यामुळे वाईटातनं चांगलं शोधण्याची प्रवृत्ती असलेली ही बाई आणि सतत वाईटाच्या मागे लागलेला हा, आणि हा वाईटातनं काहीतरी चांगलं घडावं असं धडपडणारा आमचा त्या गावातला पोस्टमॅन. खरं तर चांगल्यासाठी हा धडपडत असतो, पण त्याने प्रॉब्लेम क्रिएट केले. कोणाचंच कधी काही वाईट घडू नये अशी त्याची इच्छा असते.
पण त्या कर्मात तो काय काय लोकांचं वाईट करतो आणि ते जेन्युइनली वाईट होतं का तो सावरून घेतो हे बघण्यासाठी. एखादी भूमिका करताना आपण अभ्यास करतो की लोक सांगतात ना की याच्यासाठी मी हा स्टडी केला आणि हे मी आत्मसात केलं किंवा हे बघितलं वगैरे आणि मग ते चॅलेंजेस असतात. तर क्रांती मला तुला एक जेन्युइनली असा प्रश्न विचारायचा आहे की एक सुगरणबाईचा रोल ह्याच्यासाठी खूप चॅलेंज असेल ना, आणि तुला काय अभ्यास केला असतो त्याचा सुगरणबाई म्हणून? पण जी गोष्ट कधीच आपण केली नसती ती करायला जेव्हा मिळते तेव्हा कसं वाटतं? नाही, मी एक उत्तम कुक आहे बाय द वे, आणि मी सॉलिड जेवण बनवते. जस्ट काय जेवण करते का जेवण बनवते, जेवण खाणाऱ्याला बनवते. मला कोणीतरी विचारलेलं की ए तुला जेवण येतं, म्हटलं हो जिप्सीतून मागवल्यावर येतं. मला जेवण करता येतं. सो तशी मी चांगली कुक आहे. पण जे जेवण बनवू आणि त्याने आपल्या नवऱ्याला जर सारख्या ओपाऱ्या होणार असतील तर ते जेवण बनवणं माझ्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग होतं. आणि जनरली बायकोला ओकाऱ्या होतात, पण आमच्या इथे वकारुन्योस हा असतो. नाही, पण मी इन रिअलिटी मी चांगला खूप असं म्हणण्यापेक्षा मी बायकोकडून खूप काही गोष्टी शिकलोय. खूप काही गोष्टी शिकलो. खूप मी चांगलं फिश बनवू शकतो, चांगलं भाज्या, भातही छान बनवतो. हो, भात. पण भात टेक्निकली खरंच सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट आहे, कारण ही पाण्याचं आदान चुकलं तर तो मऊ होतो किंवा कडक होतो. म्हणून मी भात छान बनवतो. सांगा मला चहा. चलो इसी बात पे हम. मुळात हा सिनेमा साधारण 1980-81 बिटवीन म्हणजे 85 पर्यंतच्या काळातला सिनेमा आहे. त्यावेळी पोस्टमन ही खूप महत्त्वाची व्यक्ती असायची. सावंतवाडीसारख्या गावामध्ये घडलेली घटना आहे आणि पोस्टमन घरोघरी पोचवणारा जो असतो तो बहुतेक सगळ्यांना माहीत असणारा असा असतो. आणि त्याला असं वाटतं की आपला हातून काहीतरी चांगलं घडावं. त्याची मुलगी पण त्याच्या बाबतीत असं म्हणायची की बाबा तू काहीतरी चांगलं करून जातो. ते चांगलं करण्याच्या नादापायी हा काय काय किती जणांची घरं बिघडवतो आणि किती जणांची प्रवृत्ती बिघडवतो याचं हे छान चित्रण असं खेळत केलेलं. दुसरी म्हणजे मर्डर मिस्त्री. आणि मेस्त्री हे आडनाव आहे आणि मिस्ट्री ही या कथेचं बीज आहे. त्यामुळे मर्डर मिस्त्री खूप इंटरेस्टिंग हसत खेळत केलेली सस्पेन्स कॉमेडी थ्रिलर असं म्हणतात. आणि आत्तापर्यंत सगळ्यांनीच आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे बायकांचा संशय हा नेहमी असतो. बायका नेहमी संशयी असतात. पण पहिल्यांदा त्या सिनेमात आम्ही पुरुष मंडळी बायकांवर संशय घेतो आणि मग त्यातून होणारी जी काही मिस्ट्री आहे लेडीज मर्डर मिस्ट्री. तर ह्या पत्राचं दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते यांच्याकडून धोका या पत्राचं खरं कारण आता म्हणजे की वंदना गुप्तेंकडून धोका हे यातलं कॉमन आहे. दिलीप प्रभावळकर यांना इथं नावं कुठली बदलू शकतात. आता पर्टिक्युलरली दिलीप प्रभावळकर यांनाच का? तर ॲक्च्युली आता त्यांनी आणखीन एका सिनेमामध्ये एकत्र काम केलं आणि दिलीप काका वंदनांचं सगळं ऐकतात, कारण वंदनांचं सगळ्यांनाच ऐकावं लागतं, ते प्रभावळकरांनाही ऐकावं लागतं. आणि मग ह्या काहीतरी टिंग्या लावतात त्यांना की आत्ता कुठं आहेस तू? तर त्या कधीच समोरच्याला विचारतात तू आधी कुठं आहेस ते सांग, म्हणजे मी सांगते की मी कुठं आहे वगैरे. आणि दिलीप काकांना एक दोनदा असा अनुभव आला की एक्झॅक्टली वंदना जे सांगते आहे ते खरं आहे का नाही म्हणून. मग त्यांनी सांगितलं की आज राजश्रीच्या ऑफिसमध्ये मला यायचं आहे, तर म्हणून ते एक अंदाज घेऊन 3 गुप्तहेर त्यांनी पाठवलेले आहेत की एक शक्यता आहे की नक्की वंदना गुप्ते आत्ता कुठं आहे, ह्या राजश्रीच्या ऑफिसला इंटरव्ह्यूला आल्या का नाही. आणि जेव्हा त्यांना इथून कळलं, कारण माझ्यासारखा अत्यंत प्रामाणिक माणूस, योग्य माहिती देतो मी सिनेमात, माझं कामच आहे मी योग्य माहिती देतो. आज तुम्ही इथं आलाय हे खरं आहे, हे 2 साक्षीदार आहेत, चॅनल साक्षीदार आहेत. तर ही माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांचा संपूर्ण हिरमोड झाला आणि त्या माणसाने दिलीप प्रभावळकर यांनी जी शंका व्यक्त केली आणि संशय जो व्यक्त केला आणि त्यांना लक्षात आलं की हा संशय फार कामी येत नाही आहे आणि ही बाई सांगितले तिथंच पोचलेली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच पत्र लिहून पाठवलं. आणि आता कुठे संशय व्यक्त केला जाऊ शकतो, तर तुमचा जो पुढचा येणारा सिनेमा जो आहे त्या सिनेमाच्या वेळेला, आणि आता इथनं तुम्ही बाहेर पडाल ना त्याच्यानंतर तुम्हाला ताबडतोब दिलीप प्रभावळकर यांचा फोन येईल आणि ते तुम्हाला विचारतील नक्की की आत्ता तू कुठे आहेस. आणि आज दिवसभरामध्ये असे 6 फोन तुम्हाला आल्याचं राहणार नाही. आता दिलीप प्रभावळकर हे घरामध्ये आयदर प्रचंड मी बिझी आहे असं म्हणून झोपलेली तरी असू शकतील. त्यांना तुम्ही नाटकाचं किंवा सिनेमाचं निमंत्रण जर दिलं असेल तर ते सांगू शकतात. संजय खापरेने असं केलं होतं परवा की दिलीप भैया तुम्ही 5 तारखेला कुठं आहात? ते म्हणले मी दिवसभर नाही आहे रे, म्हणजे
तर हा म्हणाला नाही माझा रात्रीचा शो आहे, तुम्ही रात्रीचा ते म्हणा ते असे फसले, कशाला सांगितलं दिवसभर नाही म्हणाल की अरे रात्री काय होणार, मी खूप बोललेलो असेल ना त्यामुळे मला कंटाळा आलेला असेल वगैरे. नाही पण आमच्या या सिनेमात विकास कदम आणि मानसी नाईक पण आहे. तर करेक्ट आपण प्रभावळकरांच्या पत्र नाही आलं नाही पण प्रभावळकरांच्या वरून आपण त्या दोन पात्रांना आपण ह्याच्यामध्ये त्यांची उपस्थिती भरून काढू आपण. तर असं हे संशयी प्रभावळकर जे आहेत ते कुठेही पत्र पाठवतात आणि काहीही कारण नसताना पत्र पाठवून माझ्यासारख्या प्रामाणिक पोस्टमनची पंचायत करणे हे सतत चाललेलं आहे. आणि हीच आमच्या सिनेमाची गोष्ट आहे ॲक्च्युली खरं म्हणजे. इथूनच गोष्ट सुरू होते आणि ती कुठे संपते ती आपण सिनेमात बघणार आहोत. पण ते त्याचा जो प्रवास आहे त्या पत्राचा तो इतका गमतीशीर आहे की या 3 घरांमधनं 4 घरांमधनं पत्र पाठवून त्या घरांमधनं जी काय आग लावली जाते पोस्टमनकडनं आणि त्या आगीचं निवारण होतं की नाही, आग शांत होते का नाही आणि मर्डर नक्की नेमका कोणाचा होतो या 3 हे बघण्यासाठी मर्डर मिस्ट्री हा सिनेमा तुम्ही नक्की बघायला. आज आमच्यामधले आणखी 2 जण उपस्थित नाही आहेत, विकास कदम आणि मानसी नाईक. या दोघांची पण फार गमतीशीर केमिस्ट्री आणि कथा आहे ती. क्रांती सांग. विकास कदम आणि मानसी नाईक हे जस्ट मॅरिड कपल आहे. एक असा मुलगा ज्याचं खूप वर्ष लग्न झालं नाही आणि फायनली कुठेतरी जाऊन त्याचं लग्न होतं आणि जर हनीमूनच्याच पहिल्या दिवशी त्याला असं कळलं की आपली बायको आपला खून करणार आहे तर त्यांचा हनीमून कसा होतो, अशा जोडप्याचा हनीमून. आणि त्याच्यामध्ये तो जो एक टॉम अँड जेरीचा फील त्या दोघांनी ठेवला आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि तो बघायला तुम्हाला थिएटरमध्ये यायचंच आहे. आणि जे पण वंडर करतायत की दिलीप काका का घाबरलेत आणि त्या आम्हाला कुठे दिसतील तर त्यांना जर बघायचं असेल तरी तुम्हाला यावं लागेल. 10 जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. यायला विसरू नका आणि बघायला विसरू नका मर्डर मिस्ट्री.